नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अद्वैत मंदिराच्या बाहेर उभा असताना एका आजोबांचा तोल जात होता. ते खाली पडू नये म्हणून त्यांना पकडायला तो तिथे गेला आणि वरून फोनवर बोलता बोलता येणारी सुकन्या तिचं लक्ष नसताना अद्वैत अचानक मध्ये आल्यामुळे आणि तिच्या पेढे वाटपच्या गडबडीमुळे तिची आणि त्याची धडक होते. म्हणजे ते दोघांची टक्कर होते आणि एकमेकांना ते धडकतात. आता नेमकं ती थोडीशी सावध होते आणि अद्वैत सुद्धा. कोइन्सिडेंटली दोघंही फोनवर बोलत असतात आणि दोघांचेही फोन खाली पडतात. पण अद्वैत त्या आजोबांना पडण्यापासून वाचवतो. अद्वैत आता त्या आजोबांना म्हणतो की तुम्ही ठीक आहात ना, म्हणजे काही झालं नाही ना तुम्हाला आजोबा. आता त्या आजोबा म्हणतात नाही रे, उलट तूच तर मला सावरलंस ना बाळा. आता लगेच ती सुकन्या म्हणते की आजोबा पेनकिलर वगैरे देऊ का तुम्हाला. आता लगेच आजोबा म्हणतात नाही नाही मी ठीक आहे. अद्वैत म्हणतो बरं सॉरी. लगेच अद्वैत त्यांना म्हणतो की बरं तुम्हाला सोडायचं आहे का कुठे, मी सोडून देऊ का. लगेच ते आजोबा म्हणतात की नाही नको मी जाईल. आता आजोबा म्हणतात ना की मी जाईल इथनं. आता आजोबा जाऊ लागतात. अद्वैत म्हणतो आजोबा असं जा इकडनं, तुम्हाला सोयीस्कर पडेल. आता अद्वैत त्यांना रस्ता दाखवून देतो आणि इकडनं सुकन्या म्हणते की सावकाश हा सावकाश. आता आजोबा गेल्यानंतरून सुकन्या लगेच अद्वैतला सांगू लागते की सगळं ना माझ्यामुळेच झालं, सॉरी माझं फोनमध्ये लक्ष होतं त्यात आणि आज जाऊ दे माझं जाऊ दे पण तुम्ही अगदी वेळेवर आला तर, नाहीतर त्या आजोबांना कोणी सांभाळलं असतं. म्हातारी माणसं आहेत ना, त्यांना जरा जास्तच सांभाळावं लागतं. दृष्टी अधू होते त्यांची आणि हाडंही ठिसूळ होतात ना. पण तुम्हाला माहिती आहे पण तुमच्या जागी जर मी असते ना तर मी सुद्धा हेच केलं असतं. काय ना, आपल्या जनरेशनची माणसं कोण कोणासाठी एवढं करतं सांगा. आता अद्वैत ऐकतो आपला चष्मा लावून घेतो आणि लगेच तिथून तसंच निघून जातो. आता लगेच सुकन्या म्हणते अहो. आता लगेच तो निघून जातो. तिच्यात लगेच तिची मैत्रीण नेहा तिच्या जवळ येते. ती मागून ऑलरेडी हे सगळी गंमत बघत असते. आता ते पिऊ तिच्या जवळ येते आणि म्हणते की हा काय माणूस आहे. आता लगेच सुकन्या म्हणते बघ ना अगं, मी फक्त 2 शब्द बोलले ग त्यांच्याशी आणि त्यातून मी त्यांचं फक्त कौतुक करत होते. हे काही न बोलता निघून गेले सरळ. आजकालची माणसं ना अशीच असतात. जाऊ दे, चल आपण प्रदक्षिणा घालूया. आता अद्वैतने जेव्हा त्याने तिथून तो फोन उचललेला असतो ना घाई गडबडमध्ये, तेव्हा चुकून त्याचा फोनच्या ऐवजी त्याने तिचा फोन उचललेला असतो आणि तिने त्याचा फोन उचललेला असतो. म्हणजे दोघांचे फोन्स एक्सचेंज होऊन जातात. ते खाली पडलेले असतात तेव्हा. आणि तो तर आता तिकडे निघून गेलेला असतो आणि ह्या दोघं वरती प्रदक्षिणा मारायला जात असतात. आता होतं काय, ह्या चालल्या जातात आणि अद्वैत तिथे मंदिराच्या बाहेर थांबलेला असतो. आणि इकडे राहुल आणि रोहिणी कारमध्ये कुठेतरी जात असतात. रोहिणी फोनवर कोणाशी तरी बोलत असते. ती म्हणते की हो आम्ही तिकडेच पोहोचतोय, तू फक्त त्या वेड्यावर नीट लक्ष ठेव. हा तोच वेडा असायला हवा. राहुल तुला आठवतंय ना, कलाला ज्या गाडीने उडवलं त्या गाडीची नंबर प्लेट अजूनही त्याच्याकडेच आहे. ती जर पोलिसांच्या हाती लागली ना तर माझ्यापर्यंत पोहोचणं काही अवघड नाहीये त्यांच्यासाठी. आपल्यासाठी खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहे. आज काहीही करून त्या वेड्याला संपवायलाच हवा. तो जर आपल्या हातातून निसटला तर परत सापडणं खूप अवघड होईल. लगेच राहुल म्हणतो हो मम. तितक्यात आता रोहिणी त्याला म्हणते तू गाडी फास्ट चालव त्यासाठी. ते दोघं आता स्पीडने जात असतात कुठेतरी. तर तितक्यात आता दुसरीकडे अद्वैत तो जेव्हा कारजवळ येऊन उभा राहतो ना तेवढ्यात तो आपला फोन खिशातून काढतो आणि ऑन करतो आणि त्याला तर दुसराच फोन दिसतो. म्हणजे फोन त्यांचा थोडासा सारखाच असतो ना. पण मग तो फोन बघताच अद्वैत थोडा चकाकतो. तो म्हणतो हे काय, वॉलपेपरवर बदाम, हा कोणाचा फोन आहे, माझा फोन कुठे आहे. आता लगेच तो त्याच्या वॉचला सांगतो की फाइंड माय फोन. आता त्याची वॉच त्याला त्याच्या फोनचं लोकेशन सांगते. त्याची वॉच त्याला तो फोन सांगत असते की कुठे असं लोकेट करत असते. सो तो आता म्हणतो हे काय, ही तर देवळाच्या दिशेने वॉच लोकेट करत असते. तसं तो आता जाऊ लागतो त्याच्या फोनच्या दिशेने आणि फायनली तो मंदिराच्या पायऱ्या त्या निमित्ताने का असेना चढतो आणि वर तिथे नेहा आणि सुकन्या असतात, ज्यांच्या प्रदक्षिणा मारून झालेल्या असतात वाटतं आणि त्या आता बाहेर आलेल्या असतात. इकडे सुकन्या देवी आईला नमस्कार करत असते आता बाहेर उतरून आणि अद्वैतच्या एक्झॅक्ट मागे ती वॉच आहे असं त्याची वॉच त्याला इंडिकेट करत असते. आता नेमकं होतं काय माहितीये का, सुकन्या प्रदक्षिणा मारायला जात असते. मला वाटलं झाल्या असतील, पण सुकन्या प्रदक्षिणा मारायला जात असते आणि सुकन्या जी प्रदक्षिणा मारते तर ती प्रदक्षिणा याच्याकडून सुद्धा मारली जाते. म्हणजे देवी आई मारून घेते. आता होतं काय, सुकन्याच्याकडे फोन असतो ना त्याचा एक्सचेंज झालेला. सो सुकन्या प्रदक्षिणा मारत असते आणि अद्वैतची वॉच त्याला तेच इंडिकेट करत असते की म्हणजे सुकन्याच्या फोनमध्ये असं सुकन्याचंच लोकेशन लोकेट करत असते. सो तो तिच्या मागे मागे जात असतो वॉचच्या शोधात आणि त्याचं लक्ष नसतं की तो मंदिराला नजर चुकीने प्रदक्षिणा मारतोय, लक्ष नसताना. आणि तो आपल्या वॉचमध्ये बघता बघताच गोल फिरत असतो कारण त्याला दाखवतच तसं असतं त्याचं वॉच लोकेशन.
सो आता असं सगळं चाललेलं असतं. ती वॉच त्याच्या जवळपासच आहे असं दाखवत असते फोन, पण अद्वैतला तेच कळत नसतं की नेमकं कुठे आहे. मग आता तो जात पण असतो तिथे मागे मागे, पण तो तिथेच गोल गोल फिरत असतो त्या मंदिराच्या भोवती. आता सुकन्याची प्रदक्षिणा मारून होते आणि सुकन्या जाऊ लागते. तितक्यात नेहा पण येत असते, पण नेहा काहीतरी शूज घालत असते. सुकन्या जात असताना आता लगेच मध्येच अद्वैतचं तिच्याकडे लक्ष जातं आणि ती जात असताना अद्वैत तिचा हात पकडतो. अद्वैतने तिचा हात पकडलाय हे कळताच ती त्याच्याकडे बघतच राहून जाते. ती शॉकमध्येच पडते की तिने हात त्याने का पकडलेला आहे, आणि तो पण तिच्याकडे एकटक बघत असतो. आता लगेच नेहा तिथे येते आणि म्हणते, ओ मिस्टर, हात का पकडलाय तिचा, हात सोडा. आता लगेच अद्वैत तिचा हात सोडून देतो सुकन्याचा. सुकन्या म्हणते, ओ अच्छा, मगाशी थँक्यू म्हणायचं राहिलं ना. अगं तेच म्हणायला आले असतील. आता अद्वैत म्हणतो, एक सेकंड, तुम्ही त्याच ना मगाशी धडकला होतात. आता सुकन्या म्हणते, हो हो हो, इट्स ओके इट्स ओके. आता अद्वैत म्हणतो, इट्स ओके काय, माझा फोन द्या. लगेच सुकन्या म्हणते, माझा फोन. अद्वैत म्हणतो, हो, माझा फोन कशाला मागेल मी, माझा फोन तुमच्याकडे आहे, तो द्या. मग लगेच सुकन्या म्हणते, अहो मग असं म्हणा ना. पण एक मिनिट, तुमचा फोन माझ्याकडे का असेल. लगेच आता अद्वैत म्हणतो, बघा माझ्या स्मार्टवॉचवर इंडिकेशन दाखवतोय आणि माझा फोन कन्फर्म तुमच्याकडे, तेव्हा द्या बरं मला पटकन माझा फोन प्लीज. आता सुकन्या म्हणते, कसं शक्य आहे, हे बघा मी माझा फोन नेहमी माझ्या पर्समध्ये ठेवते. मगाशी पण मी माझा फोन माझ्या पर्समध्ये ठेवलेला होता, त्यामुळे तो माझ्या पर्समध्येच आहे. आणि मुळात मी तुमचा फोन का बरं घेऊ. आता लगेच अद्वैत म्हणतो, मग मी काय खोटं बोलतोय का. माणूस खोटा बोलू शकतो, ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर माणूस खोटा बोलू शकतो, पण मशीन कसं काय खोटं बोलणार. हां, आणि प्लीज देवळात तमाशा नकोय मला, प्लीज माझा फोन द्या. आता लगेच सुकन्या हसते आणि म्हणते, अहो किती बोलता तुम्ही. आता लगेच अद्वैत म्हणतो, मी बरं ठीक आहे, मी जर कमी बोलावं असं तुम्हाला वाटत असेल तर माझा फोन देऊन टाका प्लीज. तर सुकन्या म्हणते, ओके, थांबा थांबा, एक मिनिट, तुम्ही ना शांत व्हा. माझ्या लक्षात आलंय काय झालंय ते. तुम्ही पॅनिक झालाय आणि तुमचा फोन सापडत नाही ना म्हणून तुम्हाला असं होतंय. तुम्ही एवढी काळजी का करताय, सापडेल तुमचा फोन. हे बघा, तुम्ही ना आधी असा दीर्घ श्वास घ्या आणि शांत व्हा. मी आहे ना, मी मदत करते तुम्हाला. मला सांगा, शेवटचा तुम्ही कुठे पाहिलेला होता फोन. आता लगेच अद्वैत म्हणतो, अहो मला कुठलाही मदतीची गरज नाहीये, मला फक्त माझा फोन शोधायची गरज आहे, फोनची गरज आहे, आणि जो की तुमच्याकडे, आणि तोच मागतोय मी. आता सुकन्या म्हणते, ओके ओके, शांत व्हा, मी बघते. आता लगेच ती पर्समधून लगेच तिचा फोन काढू लागते आणि ती म्हणते, हा सापडला. आता लगेच अद्वैत म्हणतो, मोबाईल. आता लगेच ती आपल्या पर्समधून मोबाईल न शोधता गोळी शोधते. ती म्हणते, हे घ्या गोळी. अहो नका टेन्शन नका घेऊ, औषधाची गोळी नाही आहे, साधी गोळी. एक गोळी काढा आणि जिभेखाली ठेवा, एकदम रिलॅक्स होऊन चाल. अद्वैत म्हणतो, अहो मला गरज नाही आहे कुठल्याही गोळीची, मला फक्त माझ्या फोनची गरज आहे, जो तुमच्याकडे आहे तुमच्या पर्समध्ये, मला द्या. आता लगेच नेहा म्हणते, अहो पण तुम्ही तिचा फोन का मागताय, आहे की स्वतःचा फोन. आता लगेच अद्वैत म्हणतो की अहो मी त्यांचा फोन नाही मागते, माझ्याकडे अद्वैत म्हणतो, अहो मी त्यांचा फोन नाही मागते, माझ्याकडे बघा हा फोन आहे. आता लगेच त्या फोनला बघून सुकन्या म्हणते, अय्या हा तर माझा फोन आहे, पण माझा फोन तुमच्याकडे कसा आला. आता तितक्यात सुकन्याला आठवतं की अच्छा, मगाशी आपण धडकलो ना तेव्हा तुम्ही माझा फोन उचललात. अद्वैत म्हणतो, उचलला, व्हॉट डू मीन बाय उचलला. मला कोणाचाही फोन उचलायची गरज नाहीये, कोणाचाही फोन उचलायची गरज नाहीये मला. असे 56 फोन विकून घेऊन देईल मी तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे, माहिती आहे तुम्हाला. आता लगेच ती सुकन्या म्हणते, अहो असाल तुम्ही कोणी, द ग्रेट, काय नाव म्हणाला तुमचं. हां, आता लगेच अद्वैतला कलाची आठवण होते. अद्वैत कलाच्या आठवणीत हरवून जातो. त्याला आठवू लागतं की तो कलासोबत पण हेच बोलत असतो, शेवटी कोण आहे मी, द ग्रेट अद्वैत चांदेकर. आता सुकन्या नाव थोडं कन्फ्यूज होते आणि नेहाकडे बघत असते, नेहाला पण कळत नसतं नक्की काय नाव आहे त्यांचं. तितक्यात आता सुकन्या आडवी गोष्ट लावते, पर्समध्ये फोन बघू लागते. तिच्या पर्समध्ये तिला फोन सापडतो जो की त्याचा असतो. आता ती लगेच तो त्याला देऊ लागते, पण अद्वैत कुठे भानावर, तो त्याच्या विचारांमध्येच हरवलेला आहे. लगेच आता सुकन्या म्हणते, हा घ्या तुमचा फोन. सॉरी नजर चुकीने माझ्या बॅगमध्ये राहिला, म्हणजे माझ्या बॅगमध्येच होता. आता लगेच तो जाऊ लागतो अद्वैत फोन घेऊन. आता लगेच त्याला ती म्हणते सुकन्या, ओ मिस्टर थांबा, माझा फोन तर देऊन जा. आता अद्वैत थांबतो, सुकन्याला तिचा फोन देतो आणि म्हणतो सॉरी, असं म्हणत लगेच तो तिथून निघून जातो. लगेच नेहा म्हणते, काय विचित्र माणूस आहे हा. लगेच सुकन्या म्हणते की बघ ना, मगाशी तर मला नुसतं बोल बोलला आणि आता जाताना थँक्यू, सॉरी. लगेच नेहा म्हणते, खरंच ना, काय माणूस आहे हा. लगेच आता सुकन्या म्हणते, बाई तू आता शांत हो,
चल आपण थोड्या वेळानं देवळात बसूयात. तितक्यात आता दुसरीकडे ना काय होतं माहितीये का, त्या दोघं देवळात निघून जातात. अद्वैत जो मंदिराच्या बाहेर वाट बघत बसलेला असतो आबांची, फायनली त्याच्या नजरेला आबा दिसतात. आता आबा येताना तो बघतो आणि म्हणतो, आबा अहो कुठे राहिला होतात तुम्ही? हां. आता लगेच आबा म्हणतात, अरे ते देवीच्या ओटीचं साहित्य घ्यायला गेलो होतो. बरं चल आपण एकत्र मंदिरात जाऊ. अद्वैत म्हणतो, नाही आबा तुम्ही पुढे व्हा, मला जरा अर्जंट फोन कॉल्स करायचे. आबा म्हणतात, माझी इच्छा होती म्हणून इथवर आलास, हेच माझ्यासाठी खूप आहे. ठीक आहे बरं. आता आबांना रॉकेटवरती घेऊन जातो देवळात आणि इकडे आता अद्वैत सगळ्यांना फोन करू लागतो. आता लगेच इकडे मंदिरात बसल्यानंतरून सुकन्या आपल्या फोनकडे बघून काहीतरी विचार करत असते आणि ती लगेच म्हणते की काय विचित्र माणसं असतात ग नेहा. आता लगेच नेहा म्हणते, हो ना विचित्रच होता तो माणूस. तर आता दुसरीकडे लगेच रॉकेट आजोबांना म्हणजेच आबांना घेऊन येतो मंदिरात आणि लगेच गुरुजींना आबा म्हणतात, नमस्कार गुरुजी. गुरुजी पण म्हणतात की नमस्कार. आबा आता ओटीचं जे काही सामान असतं आपल्याकडे देवीचं, तर ते गुरुजींना देतात आणि इकडे रॉकेट घंटा वगैरे वाजवतो. आता आबासाहेब प्रदक्षिणा पण काढतात काहीतरी द्यायला आणि त्यांच्याच एका बाजूला मागच्या बाजूने सुकन्या आणि नेहा बसलेल्या असतात पूजा करायला. दक्षिणा टाकण्यासाठी खिशातून पैसे काढतात आणि दानपेटीत टाकू लागतात. पण ते दानपेटीचा पत्रा थोडा विचित्रच असतो. ते जेव्हा पैसे तिथे टाकायला जातात दक्षिणा म्हणून, तेव्हा बाहेर हात काढताना त्यांच्या बोटाला लागून जातं. आबांना लागतं. आता रॉकेट म्हणतो, काय आबा काय झालं? लगेच आता गुरुजी म्हणतात, काय हो केवढं लागलंय, पाणी आणा कोणीतरी, प्लीज पाणी आणा. आता लगेच रॉकेट म्हणतो, थांबा मी सरांना सांगतो आणि आधी पाणी आणतो. आता लगेच हे बघून सुकन्या लगेच जागची उठते आणि नेहा सुद्धा. त्या दोघंही धावत येतात तिथे आबांजवळ आणि सुकन्या आता बघू लागते. ती म्हणते, बापरे खूपच रक्त वाहतंय यांचं. तितक्यात आता रॉकेट पाणी घेऊन येतो. आता पाणी आणल्यानंतरून आता लगेच सुकन्या म्हणते, आजोबा घ्या पाणी, घ्या पाण्यात हात बुडवा. आता आबा पाण्यात बोट वगैरे बुडवतात, त्यांना त्रास होत असतो. तेव्हा सुकन्या म्हणते, हळूहळू जरा सांभाळू. आता लगेच आबा पाण्यात हात काढतात, म्हणजे पाण्यातून हात काढतात, म्हणजे जखम धुतली जाते. लगेच आता ती म्हणते सुकन्या, अरे देवा. आता एक मिनिट, आता तिचं लक्ष ना देवी आईजवळ असलेल्या कुंकवाच्या करंड्याकडे जातं. आता लगेच ती म्हणते, एक मिनिट. तिथून ती आता हळद घेते आणि आबांना लागलेल्या ठिकाणी हळद भरते. ती म्हणते, थोडं झोंबेल हा आजोबा, मला एवढं लावू देत. आबांना त्रास होत असतो. ती म्हणते, हो होतंय. लगेच आता ती म्हणते की अरे देवा, रक्त वाहतच आहे यांचं, थांबतच नाहीये. पट्टी वगैरे काहीतरी बांधायला पाहिजे सुकन्या, नाहीतर थांबेल तरी. आता लगेच म्हणजे नेहा म्हणत असते सुकन्याला. आता सुकन्या म्हणते, अगं नेहमीची पर्स नाही आणली मी आता, नाहीतर त्याच्यामध्ये बँडेजेस होते. लगेच नेहा म्हणते, आता लगेच आता ही म्हणते सुकन्या, आता काय करायचं खरंच. बरं तिला काहीतरी सुचतं परत. ती म्हणते, आजोबा एक मिनिट थांबा. आता लगेच सुकन्या देवी आईचा नमस्कार करते आणि देवी आईच्या समोर असलेले जे फुलमाळ असते त्यातलं एक पान काढते आणि ती ते पान आता आजोबांना लागलेल्या बोटाला गुंडाळत असते. आता ती म्हणते की आजोबा थोडंसं दुखेल, तेवढं सहन करा. आता ती ते पानाला बरोबर बांधून देते आजोबांच्या बोटाशी आणि आजोबांना तिचं विशेष कौतुक वाटत असतं. आता लगेच सुकन्या ते बांधून घेते आणि म्हणते, आता हळद जागची हलणार नाही आणि तुम्हाला लवकरच बरं वाटेल. हां नेहा पकड बरं एक मिनिट. आता लगेच देवी आईजवळून पुन्हा एकदा ती एक नवीन दोरा काढते, म्हणजे जी माळ असते देवी आईची, तिचा दोरा अद्धर काढते देवी आईच्या समोरून आणि लगेच तो दोऱ्याने परत एकदा ते पान एकदा व्यवस्थित बांधून टाकत असते. आता आजोबा तिच्याकडे अगदी कौतुकाने बघत असतात आणि ती सुद्धा आबांकडे बघून स्माईल करत असते. ती बांधण्यात मग्न असते आता आणि तेवढ्यात आबा आता मनोमन विचार करू लागतात. आबा म्हणतात, किती हुशार मुलगी आहे ही, माणुसकीची जाणीव आहे हिला. नाहीतर आजच्या जमान्यात जिथे लोक एकमेकांकडे दुर्लक्ष करून निघून जातात, तिथे एका अनोळखी माणसाची किती काळजी येईल. तितक्यात आता दुसरीकडे सुकन्या तिचं बांधून झाल्यानंतरून म्हणते की एकदम मस्त बसलंय आता हे, आता हळद जागची हलणार नाही आणि तुम्हाला त्रासही होणार नाही, लवकरच जखम बरे होऊन जाईल, व्यवस्थित बसलंय ते अगदी, फक्त यांना 2 दिवस बोट पाण्यात घालू देऊ नका. आता सुकन्या हे रॉकेटला सांगत असते. रॉकेट म्हणतो की ठीक आहे, अजिबात नाही घालू देणार. लगेच सुकन्या आबांना सांगू लागते, होईल तुमची जखम 2 दिवसात बरी. आता आबांचा हात थरथरत असतो. आबांना हात तिच्या डोक्यावर ठेवायचा असतो. आता आबांचा थरथरणारा हात सुकन्या आपल्या डोक्यावर स्वतःहून ठेवून घेते आणि आबा म्हणतात, सुखी राहा पोरी. आता लगेच सुकन्या म्हणते, काळजी घ्या हं. लगेच रॉकेट म्हणतो, थँक्यू हा ताई, आणि तुम्हाला पण थँक्यू हा. तो नेहाला सुद्धा थँक्यू म्हणतो. आता त्या दोघं तिथून उठत असतात, आवरत असतात. आता लगेच रॉकेट आजोबांना घेऊन खाली जातो, आबांना घेऊन खाली जातो आणि इकडे त्या दोघंही आता तिकडे उठतात.
आता आबांचं बोट बांधलेलं बघून अद्वैत म्हणतो की आबा बोटांना काय झालं. म्हणजे आबा आणि रॉकेट जेव्हा आता मंदिराच्या बाहेर पडतात, आपल्या कारजवळ येतात, तेव्हा अद्वैत तिथे असतो आणि अद्वैतला आबांचं बोट दिसतं आणि तो म्हणून काळजीने विचारतो की आबा तुमच्या बोटाला काय झालं. आता लगेच आबा म्हणतात अरे ते दानपेटीचा पत्रा उघडा होता, तो लागला. पण तिकडे एक मुलगी होती, तिने मला हळद लावली आणि मग हे असं पान बांधून दिलं. आता लगेच अद्वैत म्हणतो देवळातली हळद. आबा त्या हळदीला कितीतरी लोक हात लावतात आणि तीच हळद लावली का तिने तुमच्या बोटाला. काही सेप्टिक झालं तर काय बावळट लोक असतात ही. उपचार कसा करायचा हे सुद्धा माहिती नसतं. एनिवेज आपण घरी जाऊयात आणि व्यवस्थित ड्रेसिंग करूयात. तुम्हाला टीटीचं इंजेक्शन घ्यावं लागेल. या चला सावकाश या, हळू. रॉकेट चल घे. आता आबांना ते दोघंही कारमध्ये बसवतात आणि आता ते निघू लागतात तिथून. तर दुसरीकडे मंदिरात सुकन्या आता उभी असते एका बाजूला विचार करत. लगेच नेहा तिथे त्याने म्हणते सुखी लक्षात आहे ना तुझ्या, इंटरव्ह्यूला जायचंय, वेळेवर पोहोचायला हवं. आता सुकन्या म्हणते की हो हो चल. आता त्या दोघं देवी आईला फायनल नमस्कार करतात आणि लगेच तिथून निघू लागतात. त्या दोघं आता तिथून अगदी घाईने निघत असतात आणि इकडे अद्वैत आता आबांना आणि रॉकेटला घेऊन जाऊ लागतो. ते दोघं तिघं तिथून जातात आणि लगेच तितक्यात राहुल आणि रजनी तिथे मंदिराजवळ येऊन पोहोचतात. आता ते गाडीच्या खाली उतरतात आणि लगेच तितक्यात रोहिणी कोणाला तरी फोन करते आणि म्हणते अरे कुठे तो माणूस, दिसत पण नाहीये. इतक्यात कोणीतरी ना रोहिणीच्या मागे येतं, तिच्या खांद्यावर हात ठेवतं आणि मोठ्याने आरळा मारू लागतं. आणि रोहिणी सुद्धा आता आरळा मारते मोठ्या मोठ्याने. आता रोहिणीला पकडून घेताच तो वेडा माणूस स्वतःहून रोहिणीच्या समोर आलेला असतो आणि रोहिणीला पकडताच तो माणूस म्हणतो पकडलं. म्हणजे तो माणूस वेडा जो असतो ना, म्हणजे आता ही रोहिणी घाबरून जाते. तर रोहिणीला आठवतं की त्या माणसाने काय केलेलं असतं. म्हणजे रोहिणीने जेव्हा कलाचा ऍक्सिडेंट घडवून आणलेला असतो ना, तेव्हा तिची नंबर प्लेट जी आहे ती नंबर प्लेट पूर्णपणे रक्ताने भरलेली असते आणि शिवाय ती खाली पडलेली असते नंबर प्लेट. सो आता ती नंबर प्लेट जी खाली पडलेली असते तिथे तो वेडा बघतो ती नंबर प्लेट आणि तेव्हा म्हणतो की मारलं मारलं मारलं, हां तुम्ही मारलं. म्हणजे तो असा वेडेपणा करत बोलत असतो. तो म्हणतो नाव सांग तुझं नाव सांग. मारलं. आता लगेच तो तिथे रोहिणीची खाली पडलेली ती जी नंबर प्लेट असते ना ती घेऊन पळू लागतो आणि ती सुद्धा त्याच्या मागे पळत असते रोहिणी. ती म्हणते ए थांब. पण नाही, तिकडनं लगेच राहुल येतो आणि राहुलच्या गाडीला तो वेडा माणूस धडकलेला असतो आणि रोहिणी सुद्धा त्याचा पाठलाग करत असते. त्याच्या हातात रोहिणीच्या गाडीची नंबर प्लेट असते जी रक्ताने माखलेली असते आणि त्याला माहिती असतं की हिने कोणाचा तरी ऍक्सिडेंट केलेला आहे. आता राहुलच्या गाडीला धडकलेला तो वेडा म्हणतो नाव सांगा तुमचं, आधी नाव सांगा. तितक्यात राहुल गाडीच्या खाली उतरतो आणि त्या वेड्याला पकडून घेतो. आता लगेच रोहिणी पण म्हणालेली असते त्यावेळेस पकड त्याला. राहुल त्याने मला बघितलेलं आहे आणि ह्या गाडीची नंबर प्लेट त्याच्याकडे, त्याला सोडू नकोस. ओके. आता लगेच राहुल त्याला मारू लागतो. नंबर प्लेट घेतोस. तो त्याला खूप मारतो त्या वेड्याला राहुल. आणि तो बिचारा वेडा कसा बसा ते नंबर प्लेट पकडून असतो तरी सुद्धा. आता तीच नंबर प्लेट आहे ना, त्या नंबर प्लेटने त्या दोघांना धक्का देतो, तो मारतो त्या नंबर प्लेटने राहुलला आणि तो वेडा तिथून पळत सुटतो. आता लगेच तो पळाल्यानंतरून रोहिणी म्हणते राहुल पकड त्याला. पण रोहिणीच्या सांगण्यावरून राहुल त्याला पकडायला असमर्थ ठरतो आणि तो वेडा तिथून पळून गेलेला असतो. म्हणजे कलाचा ऍक्सिडेंट झाल्यानंतरची गोष्ट आहे, लग्नाच्या वेळेसची. आणि आता प्रेझेंटमध्ये वर्तमान काळात तो जो वेडा आहे तो रोहिणीला पकडलेला आहे त्याने आणि म्हणतोय की पकडलं तुझं नाव सांगणार आहे, मी तुझं नाव सांगणार आहे. आता लगेच राहुल त्याच्यापासून पिछा सोडवत असते. राहुल आता त्याला मारत असतो. परत त्याला राहुल मागे सरकवतो आणि मारू लागतो. आणि हे सगळं बघून रोहिणी म्हणते राहुल अरे मारून टाक त्याला. आता त्या बिचारा वेड्याला तो गाडीवर पकडून खूप मारत असतो आणि तेवढ्यात त्याच्या हातातल्या पिशवीमधून ती नंबर प्लेट खाली पडताना आता रोहिणीला दिसते. ओके. सो आता रोहिणी ती नंबर प्लेट बघते आणि ती नंबर प्लेट उचलायला तिला जायचं असतं, पण तिला जाता येत नसतं कारण तिकडे कोणतरी उभं असतं. आणि इकडे राहुल त्या माणसाला मारहाण करत असतो त्या वेड्याला. तेव्हा तो राहुल जो आहे त्या माणसाचा गळा घोटत असतो, म्हणजे गळा आवळत असतो पूर्ण. आणि आता इकडनं सुकन्या आणि नेहा दोघी मंदिराच्या पायऱ्या उतरत असतात. पायऱ्या उतरताना आता सुकन्याला ना असं धडस लागते, ठोकर लागते आणि ती बघते आणि म्हणते अरे देवा नेहा बघ चप्पल तुटली यार. आधीच उशीर झालाय आणि त्यात चप्पल तुटली. आता ती चप्पल नीट पकडू लागते, म्हणजे बघू लागते. ते म्हणते नेहा हे पकड. आता लगेच इकडे सुकन्या तिची चप्पल ठीक करायला लागलेली असते आणि इकडे राहुल मारत असतो त्या वेड्याला. आता लगेच रोहिणी म्हणते की अरे दगड उचल आणि मारून टाक ना त्याला राहुल. आता राहुल तिथून एक दगड उचलत असतो त्या वेड्याच्या डोक्यात घालायला आणि इकडे मंदिराच्या लोकांकडे ही रोहिणी लक्ष ठेवून असते, रोहिणीचं लक्ष असतं. आता लगेच हा राहुल म्हणतो नाव सांगणार आहेस का माझं? काय रे नाव सांगणार आहेस? आता राहुल
एक दगड उचलतो मोठा आणि लगेच त्याच्यावर तो उभा राहत असतो आणि म्हणतो आत्ता तुझा गेम खलास. आता राहुल त्याला ठेचून मारणार असतो आणि इकडे सुकन्या तिची चप्पल जुळून जाते तुटलेली आणि फायनली तिची चप्पल जुळते आणि ती म्हणजे निघू लागते. त्या दोघंही खुश होतात आणि इकडे तो वेडा पळत सुटलेला असतो, त्याने पळ काढलेला असतो आणि रोहिणी आणि राहुल कारमध्ये बसून लगेच आता त्यांच्या कुठेतरी निघत असतात आणि इकडे सुकन्याची चप्पल जोडली गेलेली असते त्यामुळे ती म्हणते झालं चल आता निघूयात आपण, उशीर झालाय खूपच आधीच. पण तितक्या त्या दोघींचं लक्ष त्या वेड्याकडे जातं जो तिकडनं पळत येत असतो. आता तो माणूस पळता पळता आहे ना जोरात पडतो, म्हणजे तो माणूस खूप पळत असतो आणि पळता पळता तो माणूस आता पडतो आणि वेड्यासारखं करत असतो. आता सुकन्या त्या माणसाला बघतच राहिलेली असते. ती बघते आणि म्हणते काका. आता लगेच त्या दोघेही धावत जाऊ लागतात त्या माणसाकडे. आता लगेच सुकन्या तिथे जाते आणि तिकडनं त्या राहुल आणि रोहिणीची गाडी तिथून निघत असते. आता लगेच सुकन्या तिथे येते आणि म्हणते काय झालं काय झालं, काय चाललंय इथे काका, काय झालं. लगेच आता तो वेडा म्हणतो, आता तो वेडा उडवलं 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 असं म्हणत असतो. त्यावर सुकन्या म्हणते काय बोलताय काका. लगेच आता तिथे असलेला एक वाटसरू माणूस म्हणतो जो त्यांच्याकडे बघत तिथे जमा झालेला असतो, तो म्हणतो कोण आहे हा. लगेच आता सुकन्या म्हणते मी ओळखते त्यांना, माझ्या ओळखीचे काका आहेत. नेहा काकांना खूप लागलंय, आपल्याला लगेच त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल. नेहा म्हणते अगं हो पण तुला इंटरव्ह्यूला जायचं ना, एकतर आधीच उशीर झालाय. लगेच ती म्हणते सुकन्या नेहा अगं पण तितक्यात लगेच नेहा म्हणते की हे बघ सुकी मी आहे ना, तू काळजी करू नकोस, मी त्यांना घेऊन जाते डॉक्टरांकडे, तू इंटरव्ह्यूला जा. काका उठा या बरं चला सावकाश. आता सुकन्या त्यांना उठवते, हळू काका सावकाश. आता नेहा म्हणते मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाते काका चला तुम्ही. लगेच सुकन्या म्हणते की काका हे बघा नेहा तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाईल, मी येते थोड्या वेळात ओके. आता त्या काकांना नेहा डॉक्टरकडे नेऊ लागते आणि सुकन्या इकडे इंटरव्ह्यूसाठी येते, म्हणजे निघते यायला. आता इकडे लगेच चांदेकरांच्या घरीच इंटरव्ह्यू असतो. तर आता इकडे चांदेकरांच्या घरी रॉकेट तिथे हॉलमध्ये असतो, काहीतरी करत असतो. तिकडे आता आबा तिथे येतात आणि म्हणतात रॉकेट बाहेर मुली आलेल्या आहेत ना रे इंटरव्ह्यूसाठी. तेव्हा लगेच रॉकेट म्हणतो की हो आलेल्या आहेत ना. आता आबा लगेच म्हणतात त्यांच्यासाठी चहा घेऊन जा. त्यांना चहा देताना त्यांच्याशी बडबड करत बसू नकोस ओके, खूप कामं बाकी आहेत तसंही. आता लगेच रॉकेट म्हणतो की ओके गॉटलं, कम्प्लीट गॉटलं, वायफळ बडबड करायची नाही. आता लगेच अद्वैत म्हणतो रॉकेट एक एक करून आत पाठव त्यांना, ठीक आहे. आता अद्वैत स्वतः इंटरव्ह्यूसाठी बसलेला असतो. आता हळूहळू एक एक करून रॉकेट मुलींना आतमध्ये पाठवू लागतो. आता पहिली मुलगी तिथे आतमध्ये येते, तिला आलेलं बघून अद्वैत लगेच म्हणतो की प्लीज सिट. ती मुलगी बसते आणि ती आता तिचा रेझ्युमे वगैरे सगळं दाखवू लागते. अद्वैत म्हणतो काय प्रोफाईल आहे तुमचं. आता लगेच ती बाई सांगू लागते, ती इंग्लिशमध्ये सांगत असते ऍक्च्युली. ती म्हणते की आय वर्क इन ICU, म्हणजे मी ICU मध्ये काम करते. आय हँडल मल्टिपल पेशंट विथ मल्टिपल डिसऑर्डर्स, वेगळ्या वेगळ्या आजारांचे वेगळे वेगळे लोक मी हँडल करू शकते, पेशंट्स मी हँडल करू शकते रुग्ण, आणि मी बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी हँडल करते. आता अद्वैत तिच्याकडे बघतो आणि तिचा प्रोफाईल वगैरे बघतो, तिचा रेझ्युमे बघतो आणि तिला म्हणतो की ओके वी विल लेट यू नो. लगेच आता नेक्स्ट म्हणून पुढच्या मुलीला बोलवतो. आता पुढची मुलगी येते, तिचा रेझ्युमे आता अद्वैत बघू लागतो आणि तिला आता ती मुलगी म्हणते सर पेशंटचं शेड्यूल हे खूप महत्त्वाचं असतं, डाएट चार्ट मेडिसिन्स हे सगळं टाईमवर त्यांना मस्ट आहे, या सगळ्या गोष्टींवर मी बरोबर लक्ष ठेवते. अद्वैत म्हणतो की गुड कळवतो तुम्हाला, हे घ्या. आता तिची फाईल देऊन त्या मुलीला अद्वैत परत पाठवतो. आता लगेच तिसरी मुलगी येते आणि तिला पण तो विचारपूस करू लागतो, तिला पण तो हेच सांगतो की ठीक आहे कळवतो. आता लगेच पुढची मुलगी येते आणि तिच्याशी पण तो बोलू लागतो, तिला पण प्रश्न उत्तरं करू लागतो. ती पण मुलगी त्याला उत्तरं देते आणि तिला आता अद्वैत सांगतो की ठीक आहे आम्ही कळवतो तुम्हाला तसं. आता लगेच पुढची मुलगी येते, तिचं पण सेम होतं, ऑलमोस्ट सगळ्यांचं सेम बघायला मिळतं. अद्वैत काही प्रश्न विचारतो, त्या मुली उत्तरं देतात आणि आता लगेच आता त्यांना त्यांची फाईल रिटर्न देऊन तो परत पाठवून देत असतो. आता लगेच रॉकेटमध्ये येतो, ती शेवटची इंटरव्ह्यूवर असते, ती आतमध्ये येते, बाहेर जात असते आणि तितक्यात रॉकेट तिकडून येतो आणि रॉकेटमध्ये आल्यानंतर लगेच अद्वैत त्याला म्हणतो की रॉकेट इंटरव्ह्यूची वेळ आता संपत आली आहे. आता अद्वैत लगेच जागचा उठतो आणि रॉकेट म्हणतो की ठीक आहे बाकीच्यांना बसवतो मी. तितक्यात आता सुकन्या तिथे येते दाराशी आणि म्हणते आत येऊ का मी. ती बिचारी खूप थकलेली असते आणि ती आता तिथून विचारत असते की आत येऊ का मी. ती आपल्या समोर अद्वैतला बघते आणि जरा शॉकमध्येच पडते. अद्वैत सुद्धा आता बघतो तिच्याकडे आणि बघतच राहतो आणि पुन्हा एकदा अद्वैतला बघून सुकन्याची धडधड वाढून जाते, खूप जास्त वाढते तिची धडधड आणि ती बघतच राहते त्याच्याकडे. त्याची पण काहीशी तशीच व्यथा असते. तिने त्या दाराला हात लावलेला असतो
चांदेकरांच्या, आणि आता ती चांदेकरांचं घर बघू लागते. जणू तिला काहीतरी आपलेपणाचा आभास तिथे होत असतो आणि तिची धडधड काही थांबत नसते. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की लगेच सुकन्या आतमध्ये आलेली असते आणि अद्वैतला म्हणते की नर्सच्या पोझिशनसाठी इंटरव्ह्यू होते ना सर, त्यासाठी आले होते मी. आता लगेच अद्वैत म्हणतो की इंटरव्ह्यूज होते, झालेत, वेळ संपली आता. सुकन्या म्हणते किंचित उशीरच झालाय मला. लगेच आता अद्वैत म्हणतो किंचित नाही, अर्धा तास उशीर झालाय तुम्हाला, अर्धा तास उशीर आलाय तुम्ही. आता लगेच थोड्याच वेळात बाहेर अद्वैत म्हणतो की म्हणजे दुसरीकडे आता अद्वैत बाहेर बसलेल्या सगळ्या इंटरव्ह्युअर्सना म्हणतो की आबासाहेब चांदेकर यांच्या नर्ससाठी ज्यांचं सिलेक्शन करण्यात आलं आहे त्यांचं नाव आहे मिस. आता इथे खूप मोठा सस्पेन्स असतो. तो आता सगळ्यांकडे बघत असतो, सुकन्याकडे पण. आता लगेच दुसरीकडे सुकन्या जेव्हा घरी आलेली असते तेव्हा सुकन्या आता नेहाला सांगू लागते, तो देवळातला माणूस आठवतोय तुला, त्याच्या घरीच होता तो इंटरव्ह्यू. आता लगेच नेहा म्हणते की तो माणूस वेगळाच आहे. सुकन्या म्हणते अगं त्याला बघितलं ना की मला सुद्धा काहीतरी वेगळंच होतं, तो समोर आला ना की असं धडधडायला लागतं, असं का होतंय मला. अशा प्रश्नात आता ही असते सुकन्या. तिच्या प्रश्नांची उत्तरं तिला मिळतच नसतात. तिच्या प्रश्नांची उत्तरं खरंच काही गंभीर असू शकतात असं वाटतं मला. असू शकतात, काय आहेतच ना, तिच्यामध्ये कलाचं हृदय. सो तुम्हाला काय वाटतं, तिला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल का, किंवा आता अद्वैतने तिचं सिलेक्शन केलं असेल का नर्स म्हणून. जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला एकही व्हिडिओ न मिस करता बघा. त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो आता वळूया आपल्या आजच्या कमेंट सेक्शनकडे, आणि जिथे कमेंट्स भरभरून आलेल्या आहेत आज पण, त्यातून पहिली कमेंट आता आपल्याला बघायला मिळणार आहे. विजया काटे, रिया गावकर आहेत, सह्याद्री एंटरप्राइजेस, ओके. शीतल देशमुख, त्यानंतर आहेत सरोज जुन्नरकर, ते म्हणतात पण सुकन्यापेक्षा कलाच भारी, ओके. त्यानंतर अश्विनी गणकवार, ओके. वैभव कुष्टे आहेत, आणि त्यानंतरून उषा पवार, सरोज पांचाल, विजया काटे पुन्हा एकदा, शुभांगी बडेकर, नीता सकट, त्यानंतरून आनंद केसवानी, प्रफुल्ल सोनवणे, कल्पना मोहळकर यांनीच खूप कमेंट्स केल्या आहेत. शोभना कोळकर, दीपक रेळेकर, सुधीर वाघमोडे, त्यानंतरून नीता दळवी, त्यानंतरून स्मिता देवरे आहेत. त्यांनी पण 3 कमेंट केलेले आहेत आणि त्या पण थोडी नाराजी व्यक्त करतायत. सो मित्रांनो, प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त अजून सुद्धा केलेली आहे की कलाला का तुम्ही काढून टाकलं. पण ठीक आहे, आता आपल्या हातात तर काहीच नाही, ओके. आपलं काम आहे फक्त रिव्ह्यूज सांगणं. लेट्स सी पुढे काय काय होतं आहे ते. त्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे आपले डेली अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग मित्रांनो, वेळ झाली आता इथेच थांबण्याची. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.